अरे पावसा, गाव माझं आज सारं पाण्यामध्ये, तरीही तुला आभार मानतोस आम्ही. नेहमी हात जोडीने, कारण तूच जीव देतोस, शेतीला हिरवळ देतोस, पोटाला अन्न देतोस, जीवन जगण्यासाठी पाणी देतोस. पण आज इतका रागावलाय तू की आमचं सारं घरदार गळू लागलंय आणि बंधारे, नदी, नाले सगळे वाहू लागले. परिस्थिती अशी करून ठेवली तू. जरा आता थांब, विश्रांती घे, कारण ओलाव्यातही तू, दुष्काळातही तू, आमच्या सुखादुःखातही तू. पावसा, रडू नकोस तू आणि रडूही नको तूच. फक्त आता विश्रांती घे आणि आम्हाला जगू दे. नमस्कार मंडळी, बघू शकता किती बेकार हाल झाले आमच्या गावचे. हे शब्दात मांडणं खूप कठीण आहे. याच्या पहिले एवढं पाणी झालेलं आहे. पाणी नव्हतं ना एवढं. पाणी आहे का? आता हे बंधारे फुटायला आले. आता कसं काय केलं पाहिजे आता काहीतरी सरकारने हे केलं पाहिजे काहीतरी. गरिबांनी काय करायचं? बंदोबस्त करायला पाहिजे बंधाऱ्यांनी. वरच्या आता वेलवाडीच्या बंधाऱ्यावर याला काहीतरी केलं पाहिजे. सरकारने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे, कारण की इथे आमच्या गावच्या बंधारे जवळपास सगळे काही फुटायला आलेले आणि त्यांची स्टोन पिचिंग करण्याची खूप आवश्यकता आहे. बघा, हा बंधारा फुटून वाहत आहे, गावचे नाले ओसंडून वाहत आहे, रौद्र रूप धारण केलंय. जसं काही रस्ता पण सर्व काही पाण्यात आहे. डोंगरावरून जसे काही पाझर फुटलेले, रस्ता पण फुटून गेलाय. करता माझी चप्पल बी तुटून गेली. हे आमच्या गावचं खूप जुनं म्हसोबाचं ऐतिहासिक मंदिर आज संपूर्ण पाण्यात आहे. नमस्कार मंडळी, आमच्या गावच्या ह्या मंदिराला, पुलाला बघू शकता कधी एवढं पाणी लागत नव्हतं. हा पूल खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केल्यामुळे बंधाऱ्याची लेवल खाली आहे, त्यामुळे ह्या पुलाच्या फेसोफेस पाणी असतं. पाणी किती बेकार असतं बघू शकता. आणि पुलाच्या लेवल पर्यंत पाणी आलेलं आहे. हे आमच्या वस्तीवरचे हाय फ्लड लेवल आहे ह्या पुलाची. बघा, हाय फ्लड लेवलला पाणी येऊन पोहोचलेलं आहे. आमच्या गावाला प्रामुख्याने 3 मोठे बंधारे लाभलेले आणि हा त्यातला सर्वात मोठा बंधारा आहे आणि याची स्टोरेज कॅपॅसिटी पण खूप जास्त आहे. पण हे पाणी दुष्काळात टिकत नाही, त्यामुळे याला स्टोन पिचिंग आणि ग्राउटिंगची खूप गरज. त्याची सरकारने दखल घेऊन हे कार्य हाती घेतलं पाहिजे, कारण की दुष्काळात लोकांचे हाल होणार नाही. हा आमच्या गावचा दुसरा मोठा बंधारा बघू शकता, पण या बंधाऱ्याचा कडा फुटलेला आहे, त्यामुळे सगळं पाणी वाहून जात आहे. हे पाणी जर स्टोर राहिलं तर दुष्काळात काम येईल. हा गावचा तिसरा मोठा बंधारा, याची पण कडा फुटलेला आहे बघू शकता. हे बघा, आणि यातून पाणी वाहून चाललेले. जर हे पाणी टिकलंच नाही तर दुष्काळात, कोरड्या दुष्काळात काय काम येणार. बंधाऱ्याचं काम असतं पाणी साठवणं, आणि ह्या बंधाऱ्याचा कडा फुटला असल्यामुळे सगळं बंधाऱ्याचं पाणी वाहून जात आहे. त्याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. गावात इतका प्रचंड पाणी झालं आहे, जसं नदीचं स्वरूप त्याने धारण केलेलं आहे. आणि सगळं नाले नीट साफ नसल्यामुळे नाल्याचं पाणी संपूर्ण रस्त्यावर आलेलं आहे आणि रस्ता तुडुंब भरून रस्त्याच्या बाजूचे नाले साफ करणं खूप गरजेचं आहे, कारण की बघू शकता संपूर्ण रस्त्यावर पाणी. रस्ता कमी, नदीत जास्त दिसते. गावातली शाकंभरी नदी पण खूप ओसंडून वाहते. ती त्याला आता सतर्कतेचा इशारा पण देण्यात आलेला आहे. लोकांनी काळजी घ्यावी हीच विनंती.